नमस्कार. आपण आलेलो आहोत चांदवड निफाड रोडवरती आणि परसूल आणि देवरगाव भोयगाव रोड असता हा दिसत आहे आपल्याला या ठिकाणी. आणि परसूलच्या पुढे आल्यानंतर हा एक पूल आहे नदीचा. साधारण हा 30 ते 35 फुटाचा रुंदीचा हा पूल आहे. आणि पुलाच्या शेजारी आज एक घटना घडलेली आहे. ती घटना म्हणजे अशी की ह्या पुलाच्या खाली पाणी आहे. आपण बघू शकतो, कॅमेरामॅनला विनंती आहे तिकडे दाखवावं. त्या पाण्यामध्ये एक डेड बॉडी सापडलेली आहे आणि त्या बॉडीचा खून झाल्याचं या ठिकाणी प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्या बॉडीचा हात पाय बांधून आणि लोखंडी काहीतरी सहाय्याने तो पाण्यात डुबून राहावा या हेतूनं त्याला पाण्यामध्ये डुबून ठेवलेला आहे. आणि त्याच्यात हातपाय बांधलेल्या अवस्थेमध्ये हा मृतदेह आज रोजी पाण्यावरती फुगून वरती आला. आणि येथील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी असलेले आबाजी बर्डे आहेत, त्यांनी सकाळी त्यांच्या गायी या ठिकाणी बांधण्यासाठी आलेल्या असता त्यांचा हा प्रकार लक्षात आला. रोजचा या ठिकाणी कोंबड्या फेकल्या जातात आणि पोल्ट्रीच्या कोंबड्या मेलेल्या फेकल्या जातात. ह्या अंदाजाने त्यांनी आजही कोंबड्या कोणी फेकल्या काय असं बघायला आले असता त्यांना हा इथं पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आला. आणि ह्या मृतदेहाचं वर्णन म्हणजे असं आहे, त्यांचा डोक्याचा जो भाग आहे तो शेडनेट आणि शर्टने पक्का घट्ट बांधलेला आहे. आणि हात व पाय मांड्यांजवळ दोरीने बांधून पाण्यात डुबून राहावे यासाठी लोखंडी वेट जे व्यायामासाठी वापरलं जातं ते वेट त्यांच्या हाताला पायाला गुडघ्याजवळ बांधलेलं आहे. पायामध्ये काळ्या कलरची चप्पल आहे. त्यांनी अंगावरचे कपडे काळ्या कलरची नाईट पॅन्ट, आतमध्ये काळ्या कलरचं बनियान, त्याच्यावरती नारिंगी कलरचं एक टी शर्ट आणि त्याच्यावरून पुन्हा लाल कलरचं एक टी शर्ट आणि डोक्याला सफेद कलरचा शर्ट, अशा प्रकारची या ठिकाणी ही बॉडी पाण्यामध्ये दिसून आलेली आहे. आणि त्याच संदर्भामध्ये स्थानिक आबाजी बर्डे यांनी इथल्या ज्या सोनाली सोनवणे म्हणून पोलीस पाटील आहेत त्यांना माहिती दिली आणि त्यांनी चांदवड पोलिसांना माहिती दिली असता चांदवड पोलिसांनी मात्र आता घटनास्थळी तात्काळ दखल घेतलेली आहे आणि तात्काळ या ठिकाणी येऊन या बॉडीचा आता पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. आणि पुढील प्रोसेस आता चांदवड पोलीस करत आहे आणि हा घटनेचा तपास आता चांदवड पोलीस करणार आहेत. तत्पूर्वी आता यानंतरची अपडेट असेल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करूया. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी राम बोरसे, चांदवड.